कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, पण बाबांचं ऑफिस तर या दिशेला आहे. मग नाही नाही, बहुतेक स्कूटर सेम होती म्हणून मला वाटलं असेल. बाबा नसतील. तरुण वय, अजून खूप वेळ यांच्याकडे. स्वतःचं भविष्य ठरवायला, त्याची आखणी करायला, स्वप्न पाहायला. आणि मी खूप वर्षांपूर्वी जी स्वप्न पाहिली होती ती आजही स्वप्नच आहेत, अजूनही पूर्ण झालेली नाही. आणि आता पूर्ण होतील याची शाश्वती नाही. हे गृहस्थ साधारण माझ्या वयाचेच दिसत आहेत, पण माझ्यासारखे मात्र नाही आहेत. आणि एक फरक आहे, ते इथं आले स्वतःसाठी निवांतपणे वेळ घालवायला, आणि मी जबरदस्तीने वेळ घालवायला. आता माझ्याकडे वयही नाही, वेळही नाही. आणि यांच्यासारखा जबाबदाऱ्यातून मी मोकळाही झालेलो नाही. आपण निघालोय खरं, पण तू केलेलं प्रॉमिस तुझ्या लक्षात आहे ना? हो ग बाई. सई बाई, आय मीन बाई सई. ओके मॅडम, हो माझ्या लक्षात आहे. आज दिवसभर तुमच्याशी चांगलं वागायचंय, आहे लक्षात आहे. नुसतं लक्षात राहून उपयोग नाहीये, ते प्रॉमिस पाळावं लागणार आहे. मीच दिलेलं ना प्रॉमिस, आणि मी दिलेला शब्द मोडत नाही. आणि तू जर सारखं 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 मला आठवण करून देत राहशील सई, तर कसं होईल, मला त्रास होईल त्याचा. मी आठवण करून देते, कारण तुला आजचा अख्खा दिवस, पूरा दिन, होल डे, todo el día स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवायचा आहे. आणि ही गोष्ट तुझ्यासाठी सोपी नसणार आहे. मी प्रयत्न करतोय, करत राहील.
झालं समाधान? बघूया. बरं मग मॅडमांना कुठे जायचंय? मला नको विचारूस यार. मी आले खरं इकडे, पण सगळंच बदललंय. तूच काहीतरी सजेस्ट कर. एखाद्या कॅफे मध्ये? सिरियसली. मग मॉल मध्ये जाऊ. नाही, मॉल मध्येच जायचं असतं तर मी तिकडे युरोपातच नसते का थांबले. काय करू यार सई, कुठे नेऊ तुला तूच सांग. मेंटली द सिक बॉय. मलाच काहीतरी विचार करावा लागेल. कर विचार कर. सुचलं. काय? कुठे? अरे काय सई, सांगशील की नाही? कुठे जायचंय? अरे चल चल चल, तू गाडी स्टार्ट कर. चल चल जायचंय ते सांगणार नाहीयेस का? चल दन्नो. अच्छा चलो चल. नारळाचं पाणी. गुड. पण मलाही वाला सांगतो. तुलाही म्हणायला हे नाना नानी पार्क आहे, पण इकडे तरुणांचीच जास्त गर्दी दिसते. माझ्यासारख्या खऱ्या नानाला इथे जागाच नाही. काय ग, कोणाला शोधतेस? अरे एक काका इथे बसले होते. कोण काका? एक रॅन्डम काका रे. हा. आणि जरा एकटे एकटे वाटत होते रे. त्यांना काहीतरी झालं होतं बहुतेक. एक तर असं कपाळाला जखमेची पट्टी पण होती. मी तेच बघवते, म्हटलं यांच्या सोबत कोणी आलंय का जरा बघा, तर आता गायबच झाले. म्हणजे इन शॉर्ट तुला दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करायची सवयच आहे. विश्वा, याला दुसऱ्यांप्रतीची असलेली काळजी असे म्हणतात. तुला काय कळणार आहे ते? तू बोल, मला वाटतं तसं येतं आता. सॉरी सॉरी सॉरी, गंमत केली. बरं मला सांग, आता काय करायचंय? शोधायचंय का आपण त्यांना? नाही म्हणजे आपलं ठरलंय ना, तुला जे हवंय तेच करायचंय आपण. मग सांग ना, शोधायचंय का आपण? तर जाऊ शोधू. आता नाहीतर दुसरीकडे कुठे जायचं असेल तर तसं सांग, दुसरीकडे नेतो. तू सांग. आला मोठा माझा ऐकणारा. अगं यार, आता काय चुकीचं बोललो? अगं सई ऐक, ऐक तर सई आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.